नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे. आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे वयवारी. हा टॉपिक आपण मॅथ मध्ये पण बघितला होता, पण एका पुस्तकात रिझनिंग मध्ये हे केलेलं आहे. तर आपण पीवायक्यू बघून घेऊ रिझनिंगचे, याच्यातले 2024 चे जेवढे जेवढे पोलीस भरतीला विचारले ते सगळे पीवायक्यू आपण बघून घेऊ. वयवारी शिकताना आपण एक कन्सेप्ट काय शिकलेलो, दोन व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कॉन्स्टंट असतो. दोन व्यक्तींच्या वयातील फरक हा नेहमी कॉन्स्टंट असतो. तर याच्यावर आपलं झालं होतं, दोन व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कॉन्स्टंट असतो. या कन्सेप्टवर आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. तर चला पाहूया आपण आता एक्झाम्पलला सुरू करू डायरेक्ट. जास्त काय करायची गरज नाही, आपण तुम्हाला ते मॅथ मध्ये तर मिळून जाईल आणि हे शिकवताना पण आपण व्यवस्थित करून घेऊ. एक सिंपल गोष्ट सांगतो, जर दोन व्यक्तींचा वयाचा रेशो 5:8 असेल, ठीक आहे, आणि त्यांच्या वयाची बेरीज 65 असेल, तर आपण कसं केलं हे 8 आणि 5 13. आपल्या वयाची बेरीज 13 आहे आणि त्यांची 65 आहे, तर आपल्या 13ला 65 म्हणतायत, तर आपल्या 1ला 5, आपल्या 1ला काय म्हणतील ते 5. मग 1ला 5, तर ह्या व्यक्तीचं वय किती? 5 5 25. या व्यक्तीचं किती? 85 40. पटलं का? समजलं का सगळं तुम्हाला? ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जायचंय. तर एक्झाम्पलला स्टार्ट करू. जर ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण एक काहीतर चुकलेलं आहे हे 31:45 असेल, तर त्यांचे सध्याचे वय किती? तर हा आकडाच एवढा विचित्र आहे, की आपण याचं उत्तर डायरेक्ट काढू शकतो. 10 वर्षानंतर 31:45 आहे, म्हणजे लिटरली ही वयच दिलेली असते तुम्हाला, एवढा विचित्र आकडा आहे. तर ठीक आहे, मग 31:45, तर 10 वर्ष आधी किती? 21 आणि 35. बघा बरं, ह्याचा रेशो हाच येणार आहे. कसा येणार? 7×3=21, 7×5=35. जमला का? एवढा विचित्र रेशो दिला त्यांनी. हा रेशो आहे वयाचे प्रमाण म्हणजे 31:45. तर त्यांचे सध्याचे वय काय? 21 आणि 35. जमलं? आणि हेच जर तुम्हाला कन्सेप्ट न जायचं असेल तर काय, त्यांच्या आजचा वयाचा रेशो किती आहे? 3:5. परत त्यांच्या 10 वर्षानंतरच्या वयाचा रेशो किती आहे? 31:45. आपलं काय ठरलंय? दोन व्यक्तींच्या वयातील फरक सेम पाहिजे. इथं फरक कितीचा आहे? 2चा आहे. इथं फरक कितीचा आहे? 14चा आहे. बरोबर, म्हणजे ह्या दोन्हीकडे मला 14 बनवता येतंय. 14 बनवायला ह्याला किती न गुणणार मी? 7 न गुणणार. मग किती होतं हे? 7×3=21, 7×5=35. बरोबर. आता 35चं काय झालं? 45 झालं. कितीने वाढलं? 10 न वाढलं. कोणाच्या भाषेत? आपल्या. पण त्यांच्या भाषेत पण कितीने वाढले? 10 न. म्हणजे आपल्या 10ला ते पण किती म्हणतायत? 10 म्हणतात. ठीक आहे, तर आपल्या 1ला 1 आणि आपल्या 1ला 1 असेल, तर आपल्या 35ला 35 आणि आपल्या 21ला 21. तर उत्तर काय येणार? 21:35. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे, तर चलो नेक्स्ट. सीताचे वय 13 वर्षापूर्वी 10 होते. 13 वर्षापूर्वी वजा 13 वर्षापूर्वी 10 होते, तर आज किती आहे तिचं वय? आज 23 आहे. तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल म्हटले, तर किती वर्षांनी 45 होईल? म्हणजे 23 मध्ये मी किती मिळवलं की 45 येते. बघ ना, 13 वर्षापूर्वी 10ची होती, म्हणजे आज 10 आणि 13 23 ची झाली. 23 नंतर किती वर्षांनी 45 ची होईल? तर 23 मध्ये जर मी 22 वर्ष ऍड केले, तर ती कितीची होईल? 45 ची होईल. म्हणजे काय येणार? ऑप्शन नंबर 1 आहे का नाही? सिंपल, काही अवघड याच्यात असं नाहीये. पुढे ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. ए चे वय 20 वर्ष असले तर बी चे वय किती वर्ष? ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5:9. ए आणि बी. ए चं वय किती म्हटले? 20. ए चं वय 20 वर्ष म्हटले, तर 5 ला कितीने गुणलं? 5 गुणिले 4 20 असतंय. मग याला पण 4 न गुणा. 9 गुणिले 4 किती येणार आपलं? 36. 9 गुणिले 4 किती आलं आपलं? 36. समजलं? एकदम व्यवस्थित. ह्याला ज्यानं गुणतो त्यालाच त्यानं गुणायचं असतं. पुढचा, रमेशचे 15 वर्षापूर्वीचे वय 30 होते. चला मागाच्या सारखं आहे. 15 वर्षापूर्वी रमेशचं वय किती होतं? 30 होतं. मग रमेशचं आजचं वय किती होणार? 30 आणि 15 45. तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? तर किती वर्षांनी 60चा होईल रे? 45 मध्ये किती ऍड करायला लागतील तुम्हाला? 15 ऍड केले की तो कितीचा होईल? 60चा होईल. म्हणजे किती वर्षांनी 60चा होईल तो?
15 वर्षांनी तो 60चा होईल. कळतंय? चला पुढे. 5 वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल, तर त्यावेळी तिचे वय काय असेल? 5 वर्षानंतर काय म्हटलंय? सोनाचं वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट. दीडपट म्हणजे 1.1/2 म्हणजेच 3/2. बरोबर? म्हणजे 5 वर्षांनी. म्हणजे हे आजचं वय आहे आणि 5 वर्षानंतरचं वय आहे. आजचं वय किती? 2 आणि 5 वर्षानंतरचं 3 म्हणजे 2:3 हा रेशो आहे. आता मला सांगा गॅप कितीचा आहे आजचा आणि 5 वर्षानंतरच्या वयात? गॅप कितीचा आहे? 5चा आहे. आपल्या भाषेत कितीचा आहे? तो 1चा आहे. आजचं वय 2 आहे, 5 वर्षानंतरचं 3 आहे. म्हणजे आपल्या 1ला ते किती म्हणतायत? 5 वर्ष म्हणतायत. आपल्या 1ला ते किती म्हणतायत? 5 वर्ष म्हणतायत. तर त्यावेळी तिचे वय काय असेल? 5 वर्षानंतरचे वय. तर 1 म्हणजे 5 आहे, 5 वर्षानंतर 3 आहे. तर 1ला 5 म्हणले तर 3ला किती? 3 15 वर्ष. तर 5 वर्षानंतर तिचं वय किती असणार आहे? 15 वर्ष असणार आहे. जमलं? चलो पुढे. आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्ष आहे. आणखी 3 वर्षांनी त्यांची बेरीज किती? बघा, आई वडील मुलगा यांची बेरीज किती आहे? 85 वर्ष तिघांची. 3 वर्षांनी तिघांचं पण 3 वाढणार. म्हणजे फक्त 3 वाढणार का? 85 आणि 3 88 होणार का? हा 88 ऑप्शन होणार नाही. प्रत्येकाचं वय 3 वाढणार. म्हणजे 3 त्रिक 9 वाढणार. म्हणजे 85 अधिक तिघांचं 3 वाढलं तर 85 अधिक 9 म्हणजेच किती होणार? 94. किती होणार? 94. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. बरेच पोरं काय 3 वर्ष वाढले तर डायरेक्ट 3 वाढवतात फक्त, पण 3 वर्ष तिघांचं वाढणार ना. तिघांचं 3 वर्ष वाढलं तर 9 वर्ष झाले. नेक्स्ट. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांची बेरीज किती आहे? 50 वर्ष. बघा मग पहिल्याचं आधी एक्सच्या मेथडने सांगतो. एक्स, दुसरं एक्स अधिक 3, परत एक्स अधिक 6, परत एक्स अधिक 9 आणि परत एक्स अधिक 12. ठीक आहे, यांची बेरीज किती आहे? 50. टोटल काय झालं? 2 3 4 5 एक्स. 5 एक्स 6 3 9 9 18 आणि 12 30. 5 एक्स अधिक 30 बरोबर किती? 50. पटतंय? मग 5x बरोबर किती? 50 वजा 30 20. मग x बरोबर किती? 4. म्हणजे सगळ्यात लहानाचं वय किती झालं? 4. ऑप्शन नंबर 2. पण एवढं करायला लागत नाही. सलग संख्येत सरासरीमध्ये शिकलेलो आपण. सलग संख्यांची काय असते? किंवा सलग समान समान गॅपच्या संख्या असतील तर त्यांची सरासरी मधली संख्या असते. आता 5 जणांचं टोटल किती आहे? 50. मग सरासरी काय झाली? 50 भागिले 5 सरासरी झाली 10. 1 2 3 4 5 म्हणजे हे काय येणार? 10 मधलं. बरोबर? 2 इकडं 2 तिकडं. आता 3 चा गॅप आहे म्हणजे ह्याच्या आधीचं काय येणार? 7. ह्याच्या आधीचं काय येणार? 4. सगळ्यात लहानाचं काय झालं? 4. बघा तुम्हाला ते बरं वाटतंय की हे बरं वाटतंय? हे बरं आहे माझ्या मते. शिकलोय आपण हे कुठे शिकलोय? मॅथ मध्ये सरासरीमध्ये शिकलेलो आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असतील तर मला या नंबरवर तुम्ही विचारू शकता. पुढे. स्वप्नील व नितीन यांच्या वयात 6 वर्षांचा फरक आहे. स्वप्नील नितीन पेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्यात कितीचा फरक असेल? आपली कन्सेप्टच सांगते ना. आपली कन्सेप्ट काय सांगते? दोन व्यक्तींच्या वयातील फरक काय असतो? नेहमी कॉन्स्टंट असतो. मग जर त्यांच्या वयात 6चा फरक आहे तर तो मरेपर्यंत कितीचा राहणार आहे? 6चाच फरक राहणार आहे. मरेपर्यंत तो 6चाच फरक राहणार आहे. तो काय फरक चेंज होत नाही. पुढे जाऊ. मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. आता मेघाचं वय m हे रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 रीता दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे.
कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल. म्हणजे कल्पनाचं आजचं वय किती? 25. कल्पनाचं आजचं वय काय झालं? 25. जर कल्पना 25 ची झाली तर मेघा कितीची होईल? हे +5 इकडे झालं. मेघा -5, 25 - 5 20. पटलं? समजलं का? आता 20 झालं हे. मग हे जर 20 झालं तर बघा, इथं मेघाचं वय 20 टाकतो. तुम्हाला रीताचं विचारले. जर मेघाचं वय 20 टाकलं तर 20 बरोबर 2 रीता अधिक 2. हे अधिक 2 तिकडे गेलं तर -2 18 होणार. म्हणजे 2 रीता बरोबर किती झालं? 18. तर रीता बरोबर किती झालं? 9. रीता बरोबर किती झालं? 9. ऑप्शन नंबर 4. पटलंय सगळ्यांना व्यवस्थित? नेक्स्ट. आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज किती आहे? 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होतंय? 2:1 होतंय. तर बघा, मला सांगा त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. 8 वर्षानंतरचं गुणोत्तर दिले 2:1. मग 8 वर्षानंतरची बेरीज काढू. 44 प्लस दोघांचा 8 8 न वाढणार, तो 2 8 16 वाढवायला लागणार. 44 आणि 16 किती झालं? 60. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती झाली? 60. 8 वर्षानंतरचा रेशो किती आहे? 2:1. मला सांगा 8 वर्षानंतर आपल्या भाषेत बेरीज किती झाली? 2 आणि 1 3. मग या 3 लाच ते किती म्हणतायत? 3 लाच म्हणतायत 60. तर 1 ला म्हणतील 20. पटलं? 1 ला म्हणतील 20. मग 1 ला जर 20 म्हटलं तर त्यांच्या आईचं आजचं वय विचारलंय. आईचं आजचं वय आपण आता काढू. 20 दुनी किती झालं? 40 आणि हे 20 एके 20. हे आई आहे आणि हा तिचा मुलगा आहे. तर हे वय कधीच आलं? रेशो 8 वर्षानंतरचा आहे म्हणजे वय पण 8 वर्षानंतरचं आलं. तर 8 वर्षानंतर 40 असेल तर आजचं वय किती असणार आहे? आजचं वय असणार आहे 32. कळलं का? आजचं वय किती असणार? 32. पुढे. आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होते. तर आपण सगळ्या पद्धतीने केलं. 8 वर्षानंतरची बेरीज काढली 60. मग नंतर रेशो आहे 2:1. 3 म्हणजे 60 तर 1 म्हणजे 20. 1 म्हणजे 20 तर 2 म्हणजे 40. पण हे 40 वय कधीच आहे? हा रेशो 8 वर्षानंतरचा आहे. तर हे वय पण 8 वर्षानंतरचं असणार. मग आजचं वय काय असणार आहे? 32. मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 70 वर्ष होते. आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 95. एमपीएससी ला पण हा प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न ऑप्शनने इझी जातो. मुलाच्या वयाची दुप्पट वडिलांच्या वयात मिळवली तर 70 व्हायला पाहिजे. आता 15ची दुप्पट 30 आणि 30 60 होते म्हणजे पहिला ऑप्शन येणार नाही. 10ची दुप्पट 20 आणि 30 50 होते, दुसरा ऑप्शन येणार नाही. 15ची दुप्पट 30, 30 आणि 40 70. आला आपला आन्सर. काहीच करायला लागलं नाही. त्यांनी काय सांगितलेलं? मुलाच्या वयाची दुप्पट वडिलांच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज किती होते? 70. कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दशरथ आणि सोहम सोहमच्या तिप्पट आहे. सोहम 1 असेल तर दशरथ किती आहेत? 3. दोघांच्या वयातील फरक किती आहे? 16. मला सांगा आपला फरक किती आहे? 2. पण त्यांनी किती म्हणलंय? 16 वर्ष. म्हणजे आपल्या 2 ला ते काय म्हणतायत? 16 वर्ष. तर आपल्या 1 ला काय म्हणतील? 8 वर्ष. आपल्या 1 ला काय म्हणतील? 8 वर्ष. तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती? 1 ला 8 वर्ष म्हटलंय तर बेरीज त्यांची बेरीज किती आहे? 3 आणि 1 4. 1 म्हणजे 8 आहे तर 4 म्हणजे 4 8 32 वर्ष. ऑप्शन नंबर 2. किती आहे बेरीज? 32 वर्ष. पुढे. अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. अक्षय आणि निलेश, अक्षय आणि निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:5. 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते. 18 वर्षापूर्वी हे आजचं आहे.
18 वर्षापूर्वीचं गुणोत्तर होतं त्यांच्या वयात 11-16. डन. करू आपण. इथं गॅप कितीचा आहे? 1चा आहे. इथं कितीचा आहे? 5चा आहे. म्हणजे ह्या 1 ला 5 बनवायला लागेल. म्हणजे ह्या पूर्ण रेशोला 5 न मल्टिप्लाय करूया. 5 चोक 20, 5 5 25. आता दोन्हीकडे पण गॅप 5चा झाला. आता मला सांगा तुम्ही 25चं किती झालंय? 16. कितीनं कमी झालं? 9नं. पण कोणाच्या भाषेत? आपल्या. त्यांच्या भाषेत कितीनं कमी झालंय? 18नं. म्हणजे आपल्या 9लाच ते काय म्हणतायत? 18 म्हणतात. तर आपल्या 1ला किती म्हणतील ते? 2. झालं, मग विषय संपला. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज, त्यांचं आजचं वय किती आहे? 20 आणि 25 आहे. हे जुने रेशो विसरून जायचे असतात. 20 आणि 25 म्हणजे किती? 45. मग 1 म्हणजे 2 आहे, तर 45 म्हणजे 45 ची दुप्पट 90. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 90. कळतंय का? तुम्हाला हे लेक्चर समजण्यासाठी ह्याच्या आपण आधी जे मॅथ्स मध्ये लेक्चर घेतलंय ते लेक्चर तुम्हाला बघावं लागेल, त्याशिवाय हे लेक्चर समजणार नाही. राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकास 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल. बघा, 5 वर्षापूर्वी काय गुणोत्तर होतं? राजेश आणि महेशचं एकास 5. आणि 5 वर्षानंतर काय गुणोत्तर आहे त्यांचं? एकास 3. बघा डिफरन्स कितीचा आहे? इथं 4चा आहे, इथं 2चा आहे. म्हणजे ह्याला 2 न गुणायला लागेल. बेक बे, बेत्रिक 6. आता दोन्हीकडे 4-4चा डिफरन्स झाला. ठीक आहे. मग आता महेश 5 वरून 6 वर गेला, म्हणजे किती न वाढला? 1 न. कोणाच्या भाषेत? आपल्या. पण त्यांच्या भाषेत काय? भूतकाळातील 5 वरून भविष्यातील 5 पर्यंत गेलेत, म्हणजे 5 आणि 5 10चा गॅप झाला. म्हणजे आपल्या एकाच्या गॅपला त्यांचा गॅप कितीचा आहे? 10चा. तर त्यांचं आजचं वय विचारलं, तर 1 म्हणजे 10 आहे, तर 5 म्हणजे काय होणार? 50. आणि ह्या 1 म्हणजे काय होणार? 10. पण हे कधीचं वय आहे? 5 वर्षापूर्वीचं वय आहे. ठीक आहे. तर राजेशचं आजचं वय विचारलंय. 5 वर्षापूर्वी राजेश 10चा होता, तर राजेश आज कितीचा असणार आहे? 15. ऑप्शन नंबर. कळलं? नेक्स्ट. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होते. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 6:5. आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 5:4. ठीक आहे. मग त्यांनी काय विचारले? तर सौरभचे आजचे वय किती, असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. सौरभचे आजचे वय किती? बघा कसं करता येते आता आपल्याला. हे फरक बघायचा पहिल्यांदा. इथं 1चा, इथं पण 1चा, म्हणजे रेशो ऑलरेडी ऍडजस्टेड आहेत. 5चं काय झालं? 4. म्हणजे कितीने कमी झालं? 1 न. पण त्यांनी कितीने कमी केले? 2 न. म्हणजे आपल्या 1ला काय म्हणतात? 2 वर्ष म्हणतात. तर सौरभचे आजचं वय विचारले. सौरभ आज कितीचा आहे? 6चा. 1ला 2 वर्ष म्हणतायत ते, तर 6ला काय म्हणणार? 6 दुनी 12. ऑप्शन नंबर 1. कळतंय सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे. चलो नेक्स्ट. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे होते. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 7:4. आणि त्यांच्या वयाची बेरीज किती होतीये? 66 वर्ष होतीये. तर लहान भावाचे वय किती? तर लहान भावाचे वय किती? बघा, आपली बेरीज किती आहे? 7 आणि 4 11. आपल्या 11ला ते किती म्हणतायत? 66 वर्षे. तर आपल्या 1ला किती म्हणणार? 6. लहान भावाचं विचारले. 7 आणि 4 मध्ये लहान कोण आहे? 4. 1ला 6 म्हटले, तर 4ला काय म्हणणार? 4 सक्क 24. लहान भावाचं वय किती? 24. ऍटलीस्ट एवढं तर लक्षात ठेव, लहान भावाचं वय 4च्या पटीत पाहिजे. 22 आणि 26 तर आन्सर लिहूच नको, आहे की नाही? नेक्स्ट वाचा. एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्या व्यक्तीचे आजचे वय. 12 वर्षानंतरचे वय हे 12 पूर्वीच्या, 12 पूर्वी 12 वर्षानंतर ह्याच्या दुप्पट होईल म्हणले. हे तर 1 असेल तर इथं 2. म्हणजे गॅप कितीचा आहे? हा 1चा. पण त्यांच्या भाषेत कितीचा आहे? 12 आणि 12 24चा. भूतकाळातील 12 आणि भविष्यातील 12. 1 म्हणजे काय? 24. तर त्या व्यक्तीचं आजचं वय विचारले. 1 म्हणजे 24, तर हे 1 म्हणजे 24. पण हे 24 कधीच आहे? 12 वर्षापूर्वीच आहे.
आजचं काढायचं असेल तर +12 करायला लागेल याच्यात, म्हणजे किती होणार आजचं वय 36. किती इझी चाललंय. कुठले फॉर्म्युले, सूत्र, एक्स वाय असलं काय करतोय का आपण? असलं काहीही करावं लागत नाही. ठीक आहे. नेक्स्ट. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय किती? अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. म्हणजे अ वजा ब किती आहे? 20 आहे. आणि बेरीज किती आहे? अ पेक्षा ब लहान आहे. हा. आणि बेरीज किती आहे? अ अधिक ब. होऊ शकत नाही असं. अ चे वय किती? अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज जर 30 असेल तर कसं काय पॉसिबल आहे? ठीक आहे, आपण बघू तरी काढू. होईल होईल. तर काय होणार मग? बेरीज करा. 2 अ बरोबर 30 आणि 20 50. तर अ बरोबर किती आलं? 25. अ बरोबर किती आलं? 25. अ चेच वय विचारले आपल्याला 25. मग ब चे किती असणार? 5. 25 आणि 5 30 आणि 25 वजा 5 20. आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2 ने वाढते. आई आणि मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्षे. आई आणि 5 मुले. आई अधिक 5 मुले सरासरी किती आहे? 22 आहे. म्हणजे टोटल 6 जणांची सरासरी 22 सक्क 32 असेल. वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2 न वाढते. म्हणजे टोटल किती लोक होणार? 7 लोक होणार. ती 2 न वाढते म्हणजे 24. 24 सत्ता 24 सत्ता 68 असे. म्हणजे आई अधिक 5 मुले अधिक वडील झालं की 168. हे वडिलांमुळेच एवढं वाढलं ना. वडिलांमुळेच एवढं वाढलं. तर 132 चे 168 झालं. म्हणजे किती वाढलं रे? 36. म्हणजे वडिलांचंच वय काय असणार आहे? 36. किंवा आपण आपल्या मेथडने करू शकतो. 6 लोकांचा ऍव्हरेज 22 आहे. 7 लोकांचा ऍव्हरेज 24 होतं. तर 7व्याचं किती? 1. इथे किती? 2. 1 गुणिले 24 24 आणि 6 दुनी 12. 24 आणि 12 किती? 36. मागचं शिकवलेलं विसरायचं नाही. सरासरी टॉपिक मॅथ मध्ये जाऊन बघायचा. ठीक आहे. पुढे वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाचे चौपट होते. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट. मुलगा 1 असेल तर वडील 4. पण 5 वर्षापूर्वी बेरीज किती असेल रे? 5 आणि 5 10 कमी होणार दोघांचं मिळून. तर 60 वजा 10 किती? 50. म्हणजे 5 वर्षापूर्वीची बेरीज किती? 50. आपल्या भाषेत 5 वर्षापूर्वीची बेरीज किती होती? 4 आणि 1 5. म्हणजे आपल्या 5 ला किती म्हणतायत ते? 50. तर आपल्या 1 ला किती म्हणतील ते? 10. आपल्या 1 ला किती म्हणतील? 10 म्हणतील. विचारले काय? तर तेव्हा मुलाचे वय काय होते? तर मुलगा कितीचा होता? 1 म्हणजे 10. तेव्हा मुलगा कितीचा होता? 10. तेव्हा म्हणजे कधी? 5 वर्षापूर्वी. हा रेशो 5 वर्षापूर्वीचाच आहे. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. म्हणजे राहुलचं आजचं वय वडिलांच्या 1/4. राहुलच्या आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी. एमपीएससीचा प्रश्न आहे. राहुलच्या आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. म्हणजे आई अधिक 4 केले की तुम्हाला वडील मिळतील किंवा वडील वजा 4 केले की तुम्हाला आई मिळेल. राहुलचे आजचे वय 16 असेल. राहुलचं जर वय 16 असेल तर 16 गुणिले 4 वडिलांचं वय 64 होईल. आणि वडिलांचं जर वय 64 असेल तर किती मध्ये 4 मिळवलं 64 येते? 60 मध्ये. तर आईचं वय 60 होऊन जाईल. बरोबर. मग राहुलच्या असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माचे वेळी राहुलच्या आई 60 चे आणि राहुल 16चा आहे. जन्माच्या वेळी म्हणजे 16 वर्ष माग. म्हणजे राहुलच्या आईचं जन्माच्या वेळेचं वय किती? राहुलच्या जन्माच्या वेळेचं 60 वजा 16
म्हणजेच किती होणार आहे 44. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, पुढे राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. आणखी 5 वर्षांनी त्यांचे गुणोत्तर 3:4 होईल. राधा आणि सुधा 3:4 आहे. ठीक आहे, 5 वर्षांनी दोघींचं 5-5 वाढणार म्हणजे 10 वाढणार. 60 आणि 10 70. बेरीज किती झाली 70. आपली किती आहे बेरीज 7. आपल्या 7ला काय म्हणतात 70, तर आपल्या 1ला काय म्हणतील 10. तर विचारलंय काय, तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय. आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल. 1 म्हणजे 10 आहे, तर 3 म्हणजे 30, 4 म्हणजे 40. हे कधीच आहे 5 वर्षानंतरच आहे. आजचं काय असणार मग 25 आणि 35. तर 5 5 25, 5 7 35. तर काय होणार आहे 5 7. ऑप्शन नंबर 2. 3 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे आणि त्यांच्या 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 90 आहे. 3 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 4 वर्षानंतरची बेरीज किती आहे 90. मला सांगा आजची बेरीज काढू, म्हणजे तिघांचं 4-4 न कमी झालं तर 12 न कमी होणार. आजची बेरीज काय होणार मग 90 वजा 12, तर हे किती होणार 78. आता आजचा रेशो काय आहे 3:4:6 रेशो आहे आजचा हा. तर आजची बेरीज काय झाली 6 4 10 3 13. आपल्या भाषेत 13, पण त्यांच्या भाषेत किती आहे 78. तर आपल्या 13ला 78, 1ला 6. तर 4 वर्षापूर्वीचं विचारले मधल्याचं, मधला कोण आहे 4 आहे, तर 1ला 6 आहे, तर 4ला किती 6 चोक 24. पण 4 वर्षापूर्वीचं विचारले 24 वजा 4 किती आलं 20. ऑप्शन नंबर 2. कळतंय. नेक्स्ट, एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. आयोगाचा प्रश्न एमपीएससीचा हा. एक माणूस त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षापूर्वी तो आपल्या मुलाच्या वयाच्या 4 पट होता. इथे कितीचा आहे 2चा आहे, इथे कितीचा आहे 3चा आहे. म्हणजे वरच्याला 3 न गुणायला लागेल 6 करूया दोघांना, आणि खालच्याला 2 न गुणायला लागेल. 3 त्रिक 9, 3 1 3, बेचोक 8, बेक बे. आता बघा 3चं किती झालं 2 न, किती न कमी झालं 1 न, पण त्यांच्या भाषेत किती न कमी झालंय 12 न. बरोबर, म्हणजे आपल्या 1ला ते किती म्हणतात 12 म्हणतात. त्यांनी काय विचारलं मुलगा आता किती वर्षाचा आहे. मुलगा आता कितीचा आहे रे, मुलगा हा मुलगा आहे आणि हा माणूस आहे, तो हे आजचं वय आहे त्यांचं. ठीक आहे, मुलगा आता 3चा आहे. 1 म्हणजे 12 आहे, तर 3 म्हणजे किती येणार 12 त्रिक 36. 12 त्रिक 36. पटतंय का. वीणाचे सध्याचे वय 15 वर्ष आहे. वीणा आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. वीणा आणि राहुल सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 5:7. वीणाचं वय 15 म्हणजे 5 त्रिक 15, तर राहुलचं किती होणार 7 त्रिक 21 झालं राहुलचं. दिनेश आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. दिनेश आणि राहुल किती आहे गुणोत्तर 5:3. राहुलचं तर 21 आहे, 3:7 21 म्हणजे 5:7 35. दिनेशचं वय काय झालं आताच 35. तर 4 वर्षानंतर दिनेशचं वय काय असेल 35 अधिक 4, 35 आणि 4 39. तर 4 वर्षानंतरचं गुणोत्तर काय झालं 39. कळालं सगळ्यांना व्यवस्थित. चलो नेक्स्ट बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. काय म्हणतोय प्रश्न, 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज किती होती 31 होती. इकडे एवढं सगळं घ्यायचंय, कितीपर्यंत घ्यायचंय, कितीपर्यंत इथलं पुढचं सगळं गणलंय सगळं 15-20 मिनिटं घ्या तरी नाही की नाही, ते कसं लेक्चर आहे की नाही त्या घंटा समजा. अरे ते गणित बघ, अजून 30 गणित बाकी आहेत. मग 40 पर्यंत घ्यायचं का. ओके, पुढचं आहे का रेडी, पुढचं नीट आलाय का व्हिडिओ. त्या जुन्या व्हिडिओ मध्ये पुढचं नीट आलंय का. नाही पुढचं नाही आलेलं आहे. तुम्ही 1 वाजेपर्यंत आहे की नाही सर एवढं. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघा. 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज 31 वर्ष होती. 5 वर्षानंतर आईचे वय 37 वर्ष होत असेल तर आज मुलीचे वय किती? आता एक मला सांगा, 5 वर्षापूर्वीची आई व मुलगी यांची बेरीज किती होती? 31. तर आजची बेरीज काय असणार? दोघांचं 5 पासून वाढवलं 10 वाढणार 1 5 वर्षानंतर आईचं वय 37 होतं, तर आजचं काय असणार आहे? 32. तर या 41 मध्ये 32 वय आईचं असेल तर त्या मुलीचं आजचं वय काय असणार? हे आजचं आहे ना सगळं, हे आजचं आहे. तर 42 आणि किती असणार मुलीचं वय? 9. मुलीचं वय किती वर्ष असणार? 9 वर्ष असणार आहे. पुढे जाऊ आपण. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. वडिलांचे सध्याचे वय किती? वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय हे आजचं असतं. आज 10 वर्षापूर्वी काय रे? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. आपलं काय ठरलंय? गॅप बघायचा 1, इथं 2चा आहे म्हणजे वरच्याला 2 न गुणू, 2 दुनी 4, 2 1 बे. आता मला सांगा, मुलगा 2चा 1 न झाला म्हणजे 1 न कमी झाला. त्यांच्या भाषेत 10 न कमी झाले म्हणजे आपल्या 1 ला ते काय म्हणतायत? 10 वर्ष म्हणतायत. आपल्या 1 ला काय म्हणतायत ते? 10 वर्ष. तर विचारलंय काय? वडिलांचे सध्याचे वय. वडिलांचे सध्याचे वय किती आहे? 4. 1 ला 10 आहे तर या 4 ला किती म्हणणार? 4 10 40. ऑप्शन नंबर 4. कळलं? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. अमर व अकबर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:9 आहे. अमर आणि अकबर यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 6:9 आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार किती आहे? 216. मग मी काय करणार? 6x गुणिले 9x बरोबर किती आलं? 216. तर बघा, भाग घालू, 36 येतं, 9 न भाग घालून 4 येतं म्हणजे x गुणिले x, x वर्ग बरोबर किती आलं? 4. तर x बरोबर किती आलं? वर्गमूळ घेतलं 2 आलं. विचारलंय काय? अमरचे आजचे वय. अमरचे आजचे वय किती आहे? 6x आहे ना, तर x 2 आहे तर 6x म्हणजे काय झालं? 6 दुनी 12. अमरचे आजचे वय किती आलं? 12. कळालं? ठीक आहे, नेक्स्ट. हे लेक्चर आपण डबल घेतोय. मागच्या रेकॉर्ड व्यवस्थित झालं नव्हतं, सो त्यामुळे तुम्हाला शर्ट चेंज दिसत असेल. जादू नाही झाली काय? ते वेगळ्या दिवशी रेकॉर्ड केले, हे वेगळ्या दिवशी रेकॉर्ड केले आपण. सचिन, सौरव आणि राहुल यांचे सरासरी वय किती आहे? 43 वर्ष. ओके, तिघांचं. कोण कोण? सचिन, सौरव आणि राहुल यांचं सरासरी वय आहे 43. म्हणजे बेरीज किती असणार? 43 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आणि सचिन, राहुल आणि अनिल, सचिन, राहुल आणि अनिल यांचं सरासरी वय किती आहे? 49 वर्ष. म्हणजे किती झालं हे? 147. 49 गुणिले 3 बेरीज. अनिल 54 वर्षाचा दिलाय, म्हणजे अनिल जर 54 वर्षाचा दिलाय तर ह्याला तिकडे पाठवतो मी, वजामध्ये येणार ते. मग काय आलं? 3, 14 तून 5 गेले 9. 93 कुणाचं आलं? सचिन आणि राहुलचं. आणि जर सचिन आणि राहुलचं मिळून 93 आहे, ते जर मी वजा केलं तर मला सौरवचं मिळेल. मग मी 129 मधून सरळ काय करतो? सचिन आणि राहुलचं वजा करतो, म्हणजे मला कोण मिळेल? सौरव. त्यांनी तेच विचारलेलं आहे. म्हणजे 93 वय जर मी वजा केलं तर 9 3 गेले 6 आणि 12 9 गेले 3. किती आलं? 36. ते कोणाचं असणार आहे? सौरवचं वय असणार आहे. तर काय आला आन्सर? 36. ऑप्शन नंबर 4. कळतंय? चलो नेक्स्ट. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलचे आजचे वय वडिलांच्या 1/3 आहे. म्हणजे राहुल वडील छेद 3. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलच्या आईचे वय वडिलांपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. वडील वजा 5. किती सिंपल सिंपल लिहून घेतोय आपण. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असेल. जर राहुलचं वय 13 असेल तर वडिलांचं किती येणार? हे 3 इकडे जाणार ना. 13 त्रिक 39. हे कोणाचं झालं? वडिलांचं वय झालं 39. आता मग आईचं किती असणार? 39 वजा 5. हे कोणाचं असणार? आईचं असणार. किती आलं? 34. आता मला सांगा, राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळचे वय किती असेल? जन्मावेळचं वय विचारलं आता. मग
13 वर्ष राहुल आहे, राहुलच्या जन्माच्या वेळी राहुलला 13 वर्ष मागे टाकायला लागेल. एकटा राहुल मागे जातो का? नाही, आई सुद्धा मागे जाते. सो राहुल वजा आई, म्हणजे आई वजा राहुल करायला लागेल. 34 वजा 13 म्हणजेच किती येणार? 21. किती आलं? 21. ऑप्शन नंबर 3. हे असे प्रश्न झालेत आपल्या आधी पण. पुढे जाऊ. अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी अमोल कितीचा होता? 15चा. मग आज कितीचा आहे अमोल? 18चा. आणि अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे, म्हणजे अनुष्का कितीची आहे? 36ची आज. तर 3 वर्षापूर्वी अनुष्का कितीची होती? परत वजा 3 करा, किती आलं? 33. इझी. त्यांनी जे दिलंय ते आजच्यात दिलेलं असतं. अनुष्काचे वय अमोलचे दुप्पट आहे, आज आहे ते. त्यांनी अमोलचे 3 वर्षापूर्वीचे दिले 15, म्हणजे आजचे किती? 18. 18ची दुप्पट 36, पण 36 पण अनुष्काचं आजचं वय आलं. त्यांनी तुम्हाला 3 वर्षापूर्वीचे विचारले, तर 36 वजा 3 33. ओके. पुढे. आजोबा व नातू यांचे वयात 50 वर्षे इतका फरक आहे. 50 वर्षे इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्षे असल्यास तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे फरक दिलाय तुम्हाला 50, म्हणजे आजोबा वजा नातू किती दिलंय? 50. आणि त्यांचे एकूण वय दिलंय आजोबा अधिक नातू, तुम्हाला दिलंय 74. करा बेरीज करा, नातू नातू कॅन्सल होईल. 2 आजोबा बरोबर किती होईल? 124. मग फक्त आजोबांचं वय काय होणार? बेसक्क 12 बेदुनी 4. आजोबांचं वय काय झालं? 62. विचारले काय? 5 वर्षापूर्वी आजोबांचं वय, हे आजोबांचं 62 वय आजचं आहे. 5 वर्षापूर्वीचं विचारलंय, म्हणजे 62 वजा 5 किती येणार मग? 57. 5 वर्षापूर्वी आजोबांचं वय किती? 57. कळलं? चलो नेक्स्ट. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल, तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 90 वर्ष होईल. तर मुलाचे आजचे वय काढा. तर मुलाचे आजचे वय काढा. बघा मला सांगा, वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज किती होते? 40 वर्ष होते. वडील प्लस मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष. जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल, मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वेळ, तेव्हा त्यांची बेरीज किती होते? 90 वर्ष. तर मुलाचं आजचं वय काढायचं आपल्याला. तर मुलाचं आजचं वय काढायचं. म्हणजे मुलगा कितीचा झाला? वडिलांच्या वया एवढा झाला, म्हणजे आता मुलाचं वय वडीलच आहे. ठीक आहे. म्हणजे तो व वजा मन वाढला, म्हणजे तुम्हाला वडिलांना पण व वजा मन वाढवायला लागेल. म्हणजे वडील आता किती होणार? वडील अधिक वडील वजा मुलगा. ठीक आहे. काय केलं कळलं नाही? जर मला सांगा मुलाचं वय 10 आहे आणि वडिलांचं 30 आहे. ठीक आहे. तर मुलगा, आता हा मुलगा आहे, हे वडील आहेत. मुलगा वडिलांच्या वया एवढा झाला 30चा. कितीनं वाढला रे? 20 न. 20 कुठनं आलं? 30 वजा 10 आलं ना. ह्याला पण तेवढ्यानंच वाढवायला लागेल 20 न. हे किती आलं? 50. तेच केले. मुलगा झाला वडिलांच्या वयाचा. ठीक आहे. आणि मग आता व वजा मुन वाढलं, 30 वजा 10 वाढलं ना. मग ते 30 वजा 10 मी वडिलांच्या वयात टाकलं, जसं तिथं 20 टाकलेलं. तर ह्यांची बेरीज किती आहे? तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज किती होते? 90 वर्ष. आता सगळ्या बेरजा करू आपण. सगळ्या बेरजा करू. अधिक मू वजा मू कॅन्सल. 1 2 3 4. 4 वडील बरोबर 130. मग फक्त वडील बरोबर किती होणार? 4 त्रिकोण 12. 1 उरला. 4 दुनी 8. 4 पंचे 20. 32.5 वडिलांचं वय आलं. मुलाचं काढायचं आता. दोघांचं किती होतं? 40. मुलाचं किती येणार? 40 मधून 32.5 गेले तर मुलाचं आलं 7.5. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन घेऊन पण तुम्ही करू शकताय आणि असं सुद्धा तुम्ही करू शकताय. पुढे जाऊ. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 44. 5 वर्षानंतर बेरीज किती होईल? 54. बरोबर. आणि त्यांचं गुणोत्तर किती आहे? 4:5. मला सांगा आपली बेरीज किती आहे? 9. आपल्या 9ला काय म्हणतायत? 54 म्हणतायत. तर आपल्या 1ला किती म्हणतील? 6. विचारले काय? बालाजीचं आजचं वय. ठीक आहे. 1ला 6 तर 5ला किती होणार? 30. हा बालाजी आपला. ठीक आहे. आणि हा कोण आहे? दिनेश आहे. पण हे 30 कधीचं? 5 वर्षानंतरच होईल. आजचं काय असणार मग? 30 वजा 5. आजचं काय असणार? 25. हे सगळे गणित आपण बघितलेले आहेत. फक्त आता काय होतंय? आकडे चेंज होत आहेत, उत्तर चेंज होत आहेत, स्टोरी चेंज होते. कन्सेप्ट तीच आहे.
दोन व्यक्तींमध्ये 16 वर्षाचे अंतर आहे. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचे वय छोट्याच्या व्यक्तीच्या वयाच्या 3 पट होते. 6 वर्षापूर्वी मोठ्याचं वय काय होतं? 6 पूर्वी मोठ्याचं वय 3 पट होतं छोट्याच्या. आपला फरक किती आहे? 2चा. त्यांचा किती आहे? 16चा. आपल्या 2ला काय म्हणतात? 16. मग 1ला काय म्हणणार? 8. 1ला 8 म्हणले तर 3ला काय? 3 8 ते 24 आणि या 1ला काय? 8 1 8. पण हे कधीचे आहेत? 6 वर्षापूर्वीचे वय. त्यांनी काय विचारले? मोठ्याचं आजचं वय विचारले तर 6 वर्षापूर्वी 24 होता तर आज कितीचा असणार? 24 आणि 6 30चा अधिक 6. हे 6 पूर्वीच आहे ना? अधिक 6 करायला लागेल आजचं काढायला. किती येणार? 30. समजलं? नेक्स्ट. 4 वर्षापूर्वी ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते. ए बी सी यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर किती आहे? 80 वर्ष. जर सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर असेल तर ठीक आहे. ए बी सी यांच्या वर्तमान वयाचे किती आहे? मिळून 40 वर्ष आहे. ए अधिक बी 80 वर्ष आहे. ए अधिक बी अधिक सी बरोबर किती? 80. जर सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर म्हणजे ए आणि बी चं जेवढं आहे तेवढंच सीच आहे. म्हणजे 80 ला निम्म निम्म करायला लागेल. हे 40 होईल आणि हे 40 होईल. म्हणजे ए आणि बी चं टोटल मिळालं 40. आता मला सांगा त्यांनी काय दिले? 4 वर्षापूर्वी ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर किती होते? 5 असतील. कधी रे? 4 पूर्वी. 4 पूर्वी ए आणि बी चं वयाचं गुणोत्तर किती होतं? 5:3 होतं. बेरीज आजची दिली 40. 4 वर्षापूर्वीची बेरीज किती असणार आहे? 8 कमी करायला लागणार. दोघांचं 4 4 कमी करायला लागणार. म्हणजे 40 मधून 8 गेले 32. आपल्या भाषेत बेरीज किती आहे? 5 आणि 3 8. म्हणजे आपल्या 8ला काय म्हणतायत? 32. तर आपल्या 1ला काय म्हणतील? 4. बरोबर. 1ला 4 म्हटलं तर 5ला काय? 5 चौक 20. 3ला काय? 3 चौक 12. 20 आणि 12. तर ए चे वर्तमान वय ए चं 4 वर्षापूर्वीचं वय किती आहे? 20. मग याचं आजचं वय काय असणार आहे? 20 आणि 4 24. कळलं? ठीक आहे. एक्स वाय आपल्या मेथड मध्ये बसतच नाही. मॅथ मधलं पण वयवारीचं लेक्चर बघायचं आणि हे रिझनिंग मधलं पण बघून घ्या तुम्ही. वडिलांचे व मुलाचे वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास उत्तर 756 येते. तर 6 वर्षानंतर वडिलांचे व मुलाचे वय उत्तर 756 येते. मगाच्या सारखं आहे बघा. 7x गुणिले 3x बरोबर 756. मग 7 1 7 7 0 0 7 8 56. परत 3 त्रिक 9 3 सक 18. x वर्ग बरोबर 36. तर x बरोबर किती आलं? 6. आता x बरोबर 6 आहे तर किती येणार आहे? 6 7 42 आणि 6 त्रिक 18. पण ते नाही विचारलं. त्यांनी विचारले 6 वर्षानंतरचं गुणोत्तर. 6 वर्षानंतर 42 चं काय होणार? 48 आणि 18 चं काय होणार? 24. तर गुणोत्तर काय झालं? 24 1 24 24 दुनी 48. गुणोत्तर काय आलं? 2:1. चलो नेक्स्ट. भरतचे वय शरदच्या वयाच्या 302 पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी असून भरतचे वय शरदच्या वयापेक्षा 3/2 पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. रामच्या वयाच्या 460 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. कोणाचं? भरतचंच वय. भरतचं वय रामच्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा हा राम आहे. रामच्या 4/7 2 ने जास्त आहे. जर रामचे वय 70 असेल, आता रामचे 70 असेल तर टाकून घेऊ. 70 गुणिले 4/7 अधिक 2 7 10 70 10 चौक 40 आणि 2 42. भरतचं वय काय झालं? 42. मग भरत 42 झालं तर ह्या इक्वेशन मध्ये टाकू. 42 बरोबर शरद गुणिले 3/2 वजा 3 हे तिकडे आलं 45. 45 बरोबर शरद गुणिले 3/2 3 15 15 दुनी 30. तर शरद बरोबर किती आलं? 30. शरद बरोबर किती आलं? 30. आता विचारलंय काय? तिघांच्या वयाची बेरीज. राम कितीचा आहे? 70चा आहे. भरत कितीचा आहे? 42चा आहे. शरद कितीचा आहे? 30चा आहे. तर 2 4 आणि 3 7 आणि 7 14. किती आलं? 142. तिघांच्या वयाची बेरीज किती? 142. कळलं?
पुढचा प्रश्न, सविता आणि सुनीता यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 39 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी सुनीताचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या दुप्पट होते. 3 वर्षापूर्वी सुनीताचे वय काय होते? सविताच्या वयाच्या दुप्पट होते. 3 वर्षापूर्वी म्हणजे दोघांचे 3 गेले तर 6 कमी करायला लागणार. 39 मधून 6 कमी झाले तर किती येत आहे? 33. तर 33 होते 3 वर्षापूर्वी. आपली किती आहे? 3. 3 म्हणजे 33, तर 1 म्हणजे 11. हे 22 आलं आणि हे 11 आलं, पण हे कधी? 3 वर्षापूर्वी. तर सविताचं सध्याचं वय 3 वर्षापूर्वी सविता 11ची होती, तर सध्या कितीची असणार? 11 आणि 3 14. सध्या कितीची आहे सविता? 14 वर्षांची आहे. नेक्स्ट, विजूचे 15 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5 पट होते. 15 वर्षानंतरचं प्लस 15चं आणि 5 वर्षापूर्वीचं, तर ह्याच्या 5 पट होतं म्हणले. हा फरक कितीचा आहे? 4चा आहे. पण त्यांच्या भाषेत काय? भूतकाळातले 5 आणि भविष्यातले 15 असं टोटल 20 झालं. म्हणजे आपल्या 4ला 20 वर्ष म्हणतायत, तर 1ला किती म्हणणार? 5 वर्ष. तर 1ला 5 वर्ष, तर ह्या 1ला 5. पण हे 5 कधीच आहे रे? 5 वर्षापूर्वीचं वय आहे ना हे 1, बरोबर? म्हणजे 5 वर्षापूर्वी 5 असेल, तर आज किती असणार? 5 आणि 5 10. आजचं वय काय विजूचं? 10 वर्ष. समजतं का सगळ्यांना व्यवस्थित? चलो नेक्स्ट, सोनियाचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. सोनियाचं वय किती आहे? 2 मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा, म्हणजे B1 B2 बेरजेच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. जर 2 मुलांच्या वयातील फरक 4 वर्ष असून 2 मुलांच्या वयातील फरक किती आहे? B1 - B2 किती आहे? 4. आणि सोनियाचं वय 32 असेल, तर मग मला सांगा ह्याच्यात व्हॅल्यू पुट करू आपण सरळ. 32 मध्ये वजा 4 इकडे आलं तर किती होणार? 36. 36 B1 + B2 इंटू 2, हे 2 तिकडे आलं तर काय होणार? 18 बरोबर B1 + B2. मग सरळ 2 इक्वेशन मिळाले मला. B1 + B2 बरोबर 18 आणि B1 - B2 बरोबर 4. करा बेरीज. 2 B1 पहिलं पोरग बरोबर 18 आणि 4 22, हे कॅन्सलच होणार. सो B1 बरोबर किती आलं तुमचं? 11. कळलंय? आता त्यांनी काय विचारले? लहान मुलगा, दोघांची मिळून बेरीज 18 आहे. 18 पैकी एकाचा 11 असेल तर दुसऱ्याचं किती असणार आहे? 7. मग लहान पोरग कोण झाला? 7. लहानाचं वय काय? 7. 11 पण ऑप्शन आहे, ते लिहायचं नाही. त्यांनी तुम्हाला काय विचारले? छोट्या मुलाचं वय विचारलेलं आहे. पटतंय? चलो नेक्स्ट. केलेले आहेत आपण सगळे प्रश्न, कॅलेंडर मध्ये सुद्धा असे प्रश्न केलेले आहेत आपण. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई शुभमच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजे शुभमच्या आईचं वय काय? 42 - 6 36. तर शुभमच्या आजच्या वयाचे की जे 12 आहे, त्याच्या आईच्या वयाशी की जे 36 आहे, गुणोत्तर विचारले. 12 36 म्हणजे एकास 3. ऑप्शन नंबर 4. इझी होता प्रश्न. नेक्स्ट, आज मूल आईपेक्षा 40 वर्षांनी लहान आहे. आणखी 5 वर्षांनी आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 5 पट असेल. आज मूल काय? आईपेक्षा 40 वर्षांनी लहान आहे. 5 वर्षांनी आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 5 पट असेल. 5 वर्षांनी आईचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट. 5 वर्षांनी वयाची बेरीज काय होईल? 5 आणि 5 10 ने वाढणार, 50 होईल. म्हणजे बेरीज झाली 50. आपल्या भाषेत किती आहे बेरीज? एक सेकंड ना. 40 वर्षांनी लहान आहे, बेरीज नाही दिली बाळ, लहान दिले, फरक दिले. ओके, कायम फरक 40च असतो वयातला फरक. आपला फरक किती आहे? 4. 4 ला काय म्हणताय? 40. तर 1 ला किती म्हणणार? 10. तर 1 ला 10, तर ह्या मुलाला 10. पण 10 कधीच आहे रे? 5 वर्षानंतरच आहे ना. 5 वर्षांनी 10 आहे. तर आजचं काय असणार मग? 10 - 5 5. कळलं? नेक्स्ट, आई व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज किती येते? 50 वर्ष. 4 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. आईचं वय किती होतं? 6 पट होतं मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या. कधी? 4 वर्षापूर्वी. म्हणजे दोघांची 4 कमी 8 कमी होणार, म्हणजे किती येणार? 50 - 8 42. आपली बेरीज किती आहे? 7. आपल्या 7 ला काय म्हणतायत? 42. तर आपल्या 1 ला काय म्हणतील ते? 6.
1ला 6 तर 6ला 36 आणि या 1ला 6. आजचं विचारलं हे 4 वर्षापूर्वीच आहे. आजचं काय असणार? 36 आणि 4 40 आणि 6 आणि 4 10. जमलं? नेक्स्ट. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. श्रेया 1, आई किती येणार? 4. 6 वर्षानंतर श्रेयाचे वयाच्या 2.1/2 पट होईल. 2.2 1/2 म्हणजेच काय रे? 5/2 होईल. म्हणजे श्रेया 2ची तर आई कितीची होईल? 5ची. तर हा फरक 3चा आहे. हा फरक 3चा आहे. 4चं 5 झालं, कितीने वाढलं? 1 कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत आज वरून 6 वर गेले म्हणजे कितीने वाढलं? 6 म्हणजे आपल्या 1ला काय म्हणतायत ते? 6 म्हणतायत. मग आपल्या 1ला जर 6 म्हणत असतील तर विचार आहे काय श्रेयाचा आजचं वय? श्रेया 1च आहे आज. 1ला 6 तर ह्या 1ला पण 6. काय येणार आन्सर? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट. 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. 13 वर्षानंतर रमाचे वय बघा 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या म्हणजे रमाच्या 5 पट होते. रमा 1 असेल तर आई 5 असणार. आणि 13 वर्षानंतर तिच्या आईच्या त्यावेळेच्या वयाच्या निम्मे म्हणजे रमा 1 असेल तर आई 2 असणार. 2च्या निम्मे 1. आता कसं करतो आपण? हा फरक बघतो 4चा आहे, हा फरक बघतो 1चा आहे. चालणार नाही. दोन्हीकडे 4 करायला ह्याला 4 न गुणू. 4 2 8 4 1 4. आता फरक पण 4चा झाला. आता बघा रमा 1ची किती झाली? 4 म्हणजे कितीने वाढलं? 3 कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत कितीने वाढले? 13 आणि 5 18 म्हणजे आपल्या 3ला काय म्हणतायत ते? 18. तर आपल्या 1ला काय म्हणतील? 6. आपल्या 1ला काय म्हणले? 6. तर मला एक सांगा, आईचं आजचं वय विचारलंय. 1ला 6 म्हटले तर 5ला किती रे? 6 पंचे 30. पण हे कधीच आहे? 5 वर्षापूर्वीच आहे. मग आजचं काय असणार? 30 आणि 5 35. रमाच्या आईचं आजचं वय किती असणार आहे? 35. कळलं? आणि चुकून सुद्धा याचा आन्सर 39 करा लिहूच नको ना, कारण ते काय पाहिजे आपल्याला? 5च्या पटीत पाहिजे ना. रमाच्या आई 5च्या पटीत पाहिजे, तर हे 5च्या पटीत नाहीच. ओके, असं पण एक तू लॉजिक लावू शकतोस. ए आणि बी चे सरासरी वय 20 वर्ष आहे. म्हणजे ए आणि बी ची टोटल किती झाली? 20 दुनी 40. ए ची जागा सी ने घेतली म्हणजे बी आणि सी चं सरासरी वय 19 आहे. तर 19 दुनी 38. परत बी ची जागा सी ने घेतली म्हणजे ए आणि सी ची सरासरी वय 21 आहे. तर टोटल झाली 42. 21 दुनी 42. आपल्याला सी चं विचारलंय आणि टोटल काढू. ह्याची बेरीज करू. 2A 2B 2C म्हणजे काय होणार? हे 2A अधिक B अधिक C बरोबर. इकडे काय होणार? 8 आणि 2 10, 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 4 12 120. म्हणजे फक्त A प्लस B प्लस C किती होणार? 120 भागिले 2 करायला लागणार. 60 झालंय. विचारलंय काय? C चं वय काय असेल विचारलंय. C चं. मग C चं काढायचं असेल तर AB चं मायनस करायला लागेल. AB किती आहे? 40. मग ह्याच्यातून 40 जर मायनस केलं तर मला किती मिळतंय? 20. आणि तेच कोणाचं असणार आहे? C चं. तुम्हाला B चं विचारलं असतं AC मायनस करा. A चं विचारलं असतं BC मायनस करा. तर C चं वय काय असतंय? 20. कळलं? सतीशचे वय रमेशच्या वयाच्या निम्मे आहे. सतीशचे वय रमेशच्या निम्मे. रमेश 2 आहे तर सतीश 1 आहे. 5 वर्षानंतर रमेशचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. कधी पण ते 25 वर्षांनीच कमी असणार आहे. त्या वर्षी 10 वर्षांनी 100 वर्षांनी लाख वर्षांनी. रमेशच्या वडिलांचं आजचं वय किती आहे? 55. म्हणजे जो कोण रमेश आहे त्याचं वय 25 न कमीच असणार आहे. तेव्हा पण किती येणार मग? 30. म्हणजे रमेशचं वय काय झालं? 30. मग रमेशचं 30 झालं. मला सांगा ह्या 2 ला 30 करायला कितीनं गुणलं? 15 न. मग 37 ला पण कितीनं गुणायला लागेल? 15 न. ओके. मग 1 गुणिले 15 15. तर 37 चं आजचं वय काय झालं मग? 15. जर 5 वर्षांनी रमेशचे वडील 25 वर्षांनी मोठे असतील, आज पण 25 नच मोठे असणार आहेत आणि 1 लाख वर्षांनी पण 25 नच मोठे असणार आहेत. त्यामुळे ते काय तुम्हाला फसवायला दिलंय फक्त, बाकी काही विषय नाही. पुढचा प्रश्न बघा. निलेश जो 16 वर्षांचा आहे तो वयाने त्याच्या बहिणीच्या 4 पट मोठा आहे. निलेश 16चा आहे, मग बहीण कितीची होणार? 4ची. 4 पट आहे ना ते, 4 चूक 16. निलेश त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट असेल तेव्हा त्याचे वय. दुप्पट पाहिजे, एक एक ऑप्शन ऍड करू. जर हा 30 असेल तर ह्यात मी किती ऍड केलं? 14. ह्याच्यात 14 ऍड केलं तर 18 होतंय. 18ची दुप्पट 30 आहे का?
नाही, पहिला ऑप्शन गेला. जर मी म्हणतोय निलेश 28 असेल तर किती ऍड केलं मी 12, याच्यात 12 ऍड केलं तर 12 आणि 4 16, 16ची दुप्पट 28 आहे का? नाही, म्हणजे 28 ऑप्शन गेला. परत मी काय करतोय 24 ऍड करतो, 24 ऍड केलं तर 8 ऍड केले तर ह्याच्यात पण 8 ऍड केले, 8 आणि 4 12, 12ची दुप्पट 24 आहे का? आहे. म्हणजे काय येणार, निलेश कितीचा व्हायला पाहिजे? 24चा. तेव्हा तो त्याच्या बहिणीच्या किती होणार आहे? दुप्पट होणार आहे. कळलं? ओके. तर अशा प्रकारे आपण वयवारी हा टॉपिक बघितलेला आहे. तुम्ही मॅथ मधलं पण वयवारीचं लेक्चर बघा आपलं, आणि हे पण लेक्चर बघा. एकदम तुम्हाला फिक्स परफेक्ट डोक्यात घुसून जाईल. आपण कुठंच एक्स वाय वगैरे काही वापरत नाही. आपण सगळं कन्सेप्टनं जातो. आपलं आणि त्यांचं, ही जर तुम्हाला एकदा गोष्ट माझी रेशोची कळाली, त्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रश्न गणितातला अवघड जाणार नाही. एक्स वाय न पान भर भरतंय, ह्याचं जरा मेहनत घ्या. एकदा हे डोक्यात घुसलं ना, लय भारी. तुम्हाला वाटेल की सर काय वेगळंच चाललंय, पण तसं काय नाहीये. हे केलं तर वेळ पुरतो, नाही तर आजकाल वेळ पुरत नाही. ओके, आज आपण इथंच थांबू. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.